MPSC मधून तलाठी होण्याचा राजमार्ग काय ते आज मी तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी तुमच्यातली एक ताई आहे आणि आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी प्रयत्न करते. तर तलाठी हे यावेळेस याच्या अगोदर जी एक्झाम घ्यायची तर ती TCS आणि IBPSC कंपनी घ्यायची. तर आता हीच एक्झाम MPSCकडे सोपवण्यात आली. तर MPSC त्यांचा अभ्यासक्रम कसा आणि ती परीक्षा कोणत्या पद्धतीने घेईल ह्याचं तर आपल्याला काही नॉलेज नाही किंवा मग एखादे तर TCS घेऊ या IBPS या फिर MPSC तर या दोन्हीतला मधला मार्ग आपल्याला निवडायचा. तर त्यांनी असं कन्फर्म कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही आहे की त्यांनी परीक्षा कशी घेणार किंवा मग हा सिलेबस असेल. तर आपण काय करायचं आता आपल्याला काय मधली वाट मागायचं. तर असं म्हणायला काही हरकत नाही की आपल्या सांसारिक भाषेमध्ये तलाठी भरती ही अगोदर माहेरी होती ना आता ती सासरी गेली. तर कसं तर TCS मध्ये क्वेश्चन हे थोडेसे सोपे असायचे. म्हणजे मराठीचे तर फार सोपे क्वेश्चन ते टाकत होते कारण मी ती एक्झाम 2 वेळेस दिली TCS कंपनीकडून कंडक्ट केलेली. तर आत्ता गेली ती सासरी. तर सासरचा नियम कसा आहे फार कडक आहे. तर ते थोडंसं समजायला आणि आपल्याला त्याच्यातून अभ्यास करायला थोडंसं अवघड जाणार आहे. तर अवघड जाणार आहे पण प्रयत्नातून तो शक्य होऊ शकतं. तर आपण आता करायला काय पाहिजे तर सर्वात अगोदर मागच्या जेवढ्याही MPSCने घेतलेल्या परीक्षा आहेत त्यांचे सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही जमा करून घ्या आणि त्यांचा सराव चालू करा. तर GSचा आणि GKचा जो तो सिलेबस असेल त्याच्याविषयी आपण तात्याचा ठोकळा हे पुस्तक वाचू शकतो. खूप छान आहे. त्याच्यातून बराचसा सिलेबस कवर होतो. आणि त्यानंतर मराठी हे थोडंसं अवघड त्यांनी विचारतात. त्यांचे क्वेश्चन थोडेसे समजायला अवघड जातात. तर रिडिंग आपल्याला जे आपली स्पीड आहे ती वाढवावं लागेल. तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही आत्ता सध्याला एखादी बॅच जॉईन करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की करा. मागच्या 3 वर्षापासून तलाठी एक्झाम ही झाली नाही. तर 2023 मध्ये ही एक्झाम झाली होती तलाठीची जी TCSने कंडक्ट केली होती. तर ते पेपर मी दिला होता. तर बऱ्यापैकी त्यांनी क्वेश्चन पेपर सेट केला होता. बराचसा सोपा होता तो क्वेश्चन आणि विदाऊट कोचिंग मी माझा 130+ माझा स्कोर आला होता त्याच्यामध्ये. आणि ते नॉर्मलायझेशन हे ते म्हणण्यामध्ये पूर्ण त्याचा गोंधळच होऊन गेला. पण आता इथं MPSC घेते म्हणजे ते MPSC मध्ये गोळ तर 99% होतच नाही. सॉरी. तर आता काय करायला पाहिजे आपण तर गृहिणींना थोडंसं अवघड जातं जे वर्किंग वुमन आहेत त्यांना सुद्धा. पण अशक्य असं काही नाही. आपण थोडंसं जर टाईम मॅनेजमेंट केलं तर आपल्यालाही या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो आणि ही पोस्ट आपण मिळवू शकतो. तर मागच्या 3 वर्षापासून आली नाही आहे तर आता ही येईलच शक्यता आहे. अजूनही काय त्याचं GR वगैरे किंवा मग ॲड कोणतेही नाही आहे. पण आपण तयारीत असायला पाहिजे. तर यासाठी आपण करायचं काय तर प्रिवियस क्वेश्चनचा जास्तीत जास्त सराव करा. एखादी बॅच तुम्ही शक्य असेल तर लावून घ्या तुम्हाला पॉसिबल असेल तर. जर नाहीच जमत तर तुम्ही घरी बसून सुद्धा MPSCने मागच्या वेळेस जेवढ्या बी एक्झाम घेतल्या तर त्यांची तुम्ही प्रिवियस क्वेश्चनचा सराव करा. प्रत्येक त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश त्यानंतर GSचे सर्वच जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतःच्या हस्तलिखित नोट्स लिहून घ्या. म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि स्वतःचा एखादी आपण काय म्हणू त्याला रोलिंग पेपर एखादी संच करा किंवा बंच करा जे आपल्याला परीक्षेच्या वेळेस पुन्हा एकदा रिव्हिजन करण्यासाठी उपयोगी पडेल. तर 3 वर्षापासून तर ॲड काही आली नाही तर आत्तापर्यंत 2500च्या प्लस जागा असतील. तर त्या सर्वांमधली एक पोस्ट आपली कन्फर्म असायला हवी. तर आपण तयारीही तशीच ठेवली पाहिजे. तर काय करावं गृहिणींनी तर तुम्हाला मी सांगितलं की प्रिवियस क्वेश्चनचा सराव करा. इतरही भरपूर अशा जागा आहेत सरळ सेवेमार्फत निघतात तर त्याचीही तुम्ही एक्झाम देऊ शकता. तर त्याच्यामध्ये ग्रामसेवक आहे त्यानंतर क्लर्कच्या सुद्धा एक्झाम होतात. आपलं पोलीस भरतीच्या सुद्धा होतात. तर सरळ सेवेच्याही बऱ्याचशा अशा. त्यानंतर अंगणवाडी सेविकेची सुद्धा आहे जे पर्यवेक्षकीची जे सरळ सेवेमार्फत होते तर त्याची ॲड पडेल. अंतर्गत भरती तर सध्या चालू आहे त्याचा पण तर आपण सरळ सेवेमार्फत ज्या होतील त्याचासुद्धा आपण अभ्यास करू. तर त्याची पुस्तक कोणती पुस्तकं घ्यायची आणि अभ्यास कसा करायचा त्याचा सिलेबस काय आहे मेन पॉईंट काय आहे. जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ एक बनवेल. तर मागच्या वेळेस मी त्याचाही अभ्यास केला होता पण काही कारणामुळे त्याची एक्झाम काय मला देता आली नाही. तर काय करायचं तर पात्रता काय तर कोणतीही डिग्री लागते हे तर बऱ्याच जणांना माहिती आहे. तर एज लिमिट कॅटेगरीनुसार आहे. तर त्यानंतर MPSCचा तर पॅटर्न कसा येईल तर हे कोणत्या म्हणजे कसं सरळ सेवेमार्फतही ते घेऊ शकतात किंवा मग एखादी कंबाईनची जशी एक्झाम होते तसंही ते घेऊ शकतात. तर मराठी थोडंसं अवघड विचारलं जातं बाकी काय GSचा आणि मराठीचा थोडासा. तरी मागच्या वर्षी जेव्हा आपण क्वेश्चनचं ॲनालिसिस करतो आपल्याला समजेल की ती कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात.
तर हे 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपण आता सुरुवात करताय तर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा किंवा निगेटिव्हिटीला कोणत्याही आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही. तर तू ह्या वयात अभ्यास करते का, तुला घर सांभाळून होईल का, तुझ्या मुलांना कोण सांभाळेल, तुला हे कोण करेल, आमकं डमकं जे म्हणतात ना आपल्याला, तर सर्वांना दूर ठेवायचं आणि इकडल्या कहाणी ऐकायचं, इकडल्या सोडून द्यायचं. आपल्या सर्व जबाबदारी सांभाळून मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला आपली तयारी करायची. तर डिमोटिवेट होऊ नये आपल्याला किंवा मग इकडले तिकडले अनावश्यक विचार येऊ नये यासाठी आपण काय करायचं, जे यशस्वी झाले त्यांचे अनुभव तुम्ही नक्की ऐका. तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी पण येईल आणि उत्साह निर्माण होईल अभ्यासासाठी. तर निगेटिव्ह लोकांपासून 100% दूर राहा आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. आणि यशस्वी जे संघर्षातून महिला आपल्या पुढं आल्या, त्यांनी आपल्या स्वप्नांना पंख दिले, त्यांचे स्वप्न पूर्ण केले, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, अशा महिलांच्या प्रेरणादायी स्टोरी तुम्ही ऐका. तर त्यानंतर आहे डेली अभ्यास करा. डेली अभ्यास करा म्हणजे जेवढाही वेळ मिळेल तुम्हाला तुमचं सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, तर त्याचा एक वेळ ठरवा. मग त्या वेळेनुसार तुम्ही अभ्यास थोडं का होईना पण डेली अभ्यास करा, म्हणजे आपल्याला ती सवय होईल. आणि रिव्हिजनसुद्धा करत चला केलेल्या अभ्यासचा. तर डेली आपण एखादी टार्गेटही करू शकता. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही त्या म्हणजे प्रत्येकाला वेळ सारखा मिळत नाही, कोणाच्या जबाबदाऱ्या कशा असतात तर काय कसं, तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही नियोजन बनवा आणि त्यानुसार टार्गेट करा आणि टार्गेट करून अभ्यास करा. तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की आता तलाठी एक्झाम ही माहेरी नाही आहे तर सासरी आले, तर त्यांचे नियम थोडेसे कडक आहेत. तर त्यांना समजून घ्यायला आणि त्यांच्यासाठी अभ्यास करायला आणि ती पोस्ट मिळवायला थोडंसं वेळच लागणार आहे. तर आता तुम्ही जर म्हणसाल तर पुस्तके कोणती वापरावी, तर सगळ्यात सोपं मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबेचं पुस्तक चांगलं आहे. आणि एकदम नवीन सुरुवात तुमची 0 जर सुरुवात असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही नक्की घ्या, त्याच्यातून तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर आहे इंग्लिशचं. तर इंग्लिशचं तर मलाही खूप अवघड जातं. इंग्लिशची जर भीती एवढी आहे का, बरेचसे एक्झाम अशा आहेत ज्या आपण इंग्लिशमुळे नाही देत. तर इंग्लिशचं सगळ्यात सोपं, तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवड निर्माण करायची असेल तर मागच्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका, त्याच्यातूनच तुम्ही ते सर्व एक स्वतःची नोट्स तयार करा आणि मागच्या वर्षी जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत ते एखाद्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा. ते तुम्हाला रिव्हिजनलाही सोपं जाईल आणि एक म्हणजे कोणत्या टाईपमध्ये प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला समजेल. तर त्यानंतर आहे GS-GK तर ते तर बेस्ट तात्याचा ठोकळा, त्याच्यातूनच सुरुवात करा. आणि जर तुम्ही नेमकी सुरुवात केली, जसं शून्यातून सुरुवात केली असेल, तुम्हाला काहीच जर माहिती नसेल तर तुम्ही स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत 5वी ते 10वी पर्यंत त्यांच्याच पुस्तकामधून अभ्यासांना सुरुवात करा. तर GS-GK मध्ये थोडासा आवाका मोठा आहे, त्यामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचे तेवढे क्वेश्चन नसतात, पण तरीही. त्यानंतर भूगोल आणि भूगोल राज्यशास्त्राचे जास्त प्रश्न असतात. आणि करंट अफेअर महत्त्वाचा विषय, तर डेली करंट अफेअर करा. तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचा एवढा फायदा होणार आहे ना, ती सरळ सेवेची असो, MPSCची असो या UPSCची असो, कोणतीही एक्झाम असो, तर त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर खूप मार्क्स मिळवून देतं आणि याच्यामध्येच आपले मार्क्स जातात. तर मी ही जेव्हा तलाठीची एक्झाम दिली होती 2023मध्ये, तेव्हा करंट्समध्येच माझं पूर्ण मार्क्स खाल्लं होतं. पण जेवढे बाकीचे क्वेश्चन आहेत ते बरोबर होते. मॅथमध्ये सुद्धा 22+ क्वेश्चन माझे बरोबर आलेले होते. मराठीतही 21-22 असेच क्वेश्चन होते. इंग्लिश आणि थोडंसं GKनेच मला म्हणजे तेवढं फार सोडवता आलं नाही आणि क्वेश्चन हे समजले नाहीत. तर असेही तुम्ही पुस्तकंसुद्धा घेऊन सुरुवात करू शकता. ॲड काही आलेली नाही आहे, पण ॲड आल्यावरच अभ्यास, तहान लागल्यानंतरच हीर खंदायची नसते. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, येईलच असं म्हणायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ त्या ताईंपर्यंत शेअर करा जे कुठंतरी डिमोटिवेट होत आहेत किंवा मग येईल का, माझ्याकडून होईल का, मी करू शकेल का, हे प्रश्न अजिबात स्वतःला विचारायचे नाहीत. मी करू शकते, स्पष्ट मी करू शकते, या पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्ही सुरुवात करा आणि अभ्यासाला लागा. तर तुम्ही अभ्यासच म्हणून नाही, जर तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त कोणता एखादी छंद असेल तर तुम्ही तो रिकामी वेळ बसायचं. रिकामी घर, दिमाग हे शैतानाचं घर असं म्हणतात, त्यासाठी. तर आपल्याला जे आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करत चला. तर नेहमी पॉझिटिव्ह राहा, चांगल्या लोकांची संगत ठेवा आणि यशस्वी लोकांचे अनुभव ऐका. डेली का होईना थोडीशी एक पाऊल पुढं टाकत चला आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या. तर अशाच भेटूया एखाद्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये, तसंच एखाद्या छोट्याशा माहितीनुसार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.